नमस्कार. उद्या म्हणजे 2 मार्च 2026 रोजी होळी पौर्णिमा आहे. या होळीत दुःख, संकटे, नकारात्मकता नष्ट व्हावी म्हणून हे उपाय करावे, म्हणजे शुभ फळे मिळतात. होळीच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर थोडा गुलाल शिंपडावा. होळीत कापूर, लवंग, वेलची अर्पण करावी. तसेच एक नारळ हातात घेऊन मनोमन प्रार्थना करावी की या अग्नीत माझे सर्व दोष भस्म होऊ देत आणि तो नारळ होळीच्या अग्नीत अर्पण करावा. होळीला प्रदक्षिणा घालावी आणि घरी यावे. आता आपल्या राशीप्रमाणे कोणत्या गोष्टी होळीत अर्पण कराव्यात ते बघूया. मेष रास आणि वृश्चिक रास या राशींचा स्वामी आहे मंगळ. या लोकांनी अग्नीत गूळ आणि मसूर डाळ अर्पण करावी. वृषभ रास आणि तुळ रास या राशींचा स्वामी आहे शुक्र. या लोकांनी होळीला साखरेचा नैवेद्य दाखवावा. मिथुन रास आणि कन्या रास या राशीचा स्वामी आहे बुध. या लोकांनी होळीत हिरवे मूग आणि विड्याची पाने अर्पण करावी. कर्क रास या राशीचा स्वामी आहे चंद्र. या लोकांनी होळीला गोड पदार्थ व थोडंसं दूध अर्पण करावं व उरलेलं दूध गरिबांना वाटावं. सिंह रास याचा स्वामी आहे रवी. या राशीच्या लोकांनी गहू अर्पण करावेत. धनु आणि मीन या राशीचा स्वामी गुरु आहे, तर या लोकांनी हरभरा डाळ अर्पण करावी. मकर रास आणि कुंभ रास या राशीचा स्वामी आहे शनी, म्हणून यांनी काळे तीळ अर्पण करावेत. याप्रमाणे होळीला वस्तू अर्पण करून मनापासून प्रार्थना केल्यास आपली अडकलेली कामे मार्गी लागतात, व्यापारात प्रगती होते, मानसिक शांतता मिळते आणि जीवनात गोडवा येतो. नमस्कार.